आजच्या या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणारे प्रतिनिधी कोण आहेत, कोण मान्यवर आहेत, त्यांचा परिचय आपल्याला करून देतो। आपल्यासोबत पालक प्रतिनिधी म्हणून अर्चना देशपांडे जोडले गेलेले आहेत। पीए सोसायटीचे संचालक गजाननराव एकबोटे पुण्याहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी आहेत। मुंबईमध्ये माझ्यासोबत दोन मान्यवर आहेत, त्यांचाही परिचय आपल्याला करून देतो। माझ्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये प्रवक्ता आहेत काँग्रेसचे अरुण सावंत आणि राजकीय विश्लेषक म्हणून आपल्यासोबत आहेत संजय ठाकूर। सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये आपण स्वागत करूयात। मला पहिला प्रश्न स्वाभाविकरित्या पालकांना विचारायचा आहे आणि त्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या पालकांची आजच्या स्थितीतली मनोभूमिका काय आहे ते आपण सगळेजण ऐकून घेऊ। त्या निमित्ताने अर्चना देशपांडे यांना मला विचारायचं आहे। अर्चनाजी, तुमच्या भागात शाळा सुरू होण्याची शक्यता आहे, तुम्ही नागपूरमधून आता आमच्याशी जोडल्या गेलेल्या आहात। या क्षणाला तुम्ही स्वतःच्या पाल्याला शाळेत पाठवायची तयारी केली आहे का? तुमचं मन सांगतंय का की तुमचा पाल्य शाळेत गेला तर तो सुरक्षित असेल? मी तर हेच म्हणणार आहे की हल्लीच्या परिस्थितीमध्ये कमीत कमी पहिले ते 8वी या वयोगटातल्या मुलांना तर नागपूरचे जे पॅरेंट्स आहेत ते तर अजिबात पाठवायला तयार नाहीये। खूप क्वचित आहेत, एक 40-30% ज्यांनी विचार केलाय की नाही मुलं शाळेत जायला पाहिजे, पण एक 60% पालकांचा हा विचार आहे की सध्या नागपुरात जी परिस्थिती परत कोरोनाची सुरू झालेली आहे, ज्यावरती तर म्हणजे राज्य सरकारचं लक्ष नाहीच आहे, तर काय मुलं शाळेत गेल्यानंतर त्या परिस्थितीला हे लोक कंट्रोल करू शकतील का? अगदी हाच कमी अधिक प्रमाणात राज्यभरातल्या पालकांचा सूर आहे। आपण काही वेळापूर्वी आमच्या बातमीच्या माध्यमातूनही राज्यभरातल्या पालकांचं मत काय आहे ते जाणून घेतलं। एकदा त्या निमित्तानं पुढे जाऊन हेरंब कुलकर्णींना विचारूयात। हेरंब कुलकर्णी आपल्या सोबत ऑनलाईन पद्धतीने जोडले गेलेले आहेत, आपल्याला ते दिसतीलच चर्चा करताना। हेरंबजी, महाराष्ट्रात एकूणात पालकांची स्थिती आणि मानसिकता अशी आहे की पालकाला काही पाठवायचं नाही आपल्या पाल्याला शाळेमध्ये, कारण तो घाबरलाय। जरी असं सांगितलं जात असलं की पाल्यांची म्हणजे लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती अतिशय चांगली असते, सर्वसाधारणपणे मुलांना कोरोना होण्याचं प्रमाण आता शाळा जिथे सुरू झाल्या तिथे दिसलं नाही, उलट शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना होण्याची प्रमाणं म्हणजे उदाहरणं समोर आली। अशा स्थितीमध्ये सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातली पालकांची मानसिकता ही शाळेत मुलाला न पाठवण्याची असण्यामागचं खरं कारण काय? तुमचं निरीक्षण काय? हेरंब कुलकर्णी। बरोबर आहे, अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना पण संसर्ग झालेला आहे। म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये 262 शिक्षक आणि 160 विद्यार्थ्यांना लागण झाली। मिझोराम मध्ये मध्यंतरी 8 विद्यार्थ्यांना लागण झाल्यानंतर मिझोराम सरकारने शाळा बंद करायचा निर्णय घेतला। किंवा कालची आपण न्यूयॉर्कची बातमी पाहिली असेल की अमेरिकेमध्ये विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणावर संसर्ग सुरू झाल्यामुळे न्यूयॉर्कच्या महापौरांनी पूर्ण न्यूयॉर्क शहरातल्या शाळा बंद करायचा निर्णय घेतला। त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रतिकार शक्ती ही सुद्धा अंधश्रद्धा ठरते आहे की काय, असाही प्रश्न आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की महानगरातली जी स्थिती आहे किंवा मोठ्या शहरातली जी स्थिती आहे ही आपल्या कोणाच्याच कंट्रोलमध्ये नाहीये। याचं कारण असं की मुलं खूप लांबून लांबून प्रवास करतात, त्यांना बसेस मधून किंवा रिक्षामधून यावं लागतं आणि अशा स्थितीमध्ये बाह्य परिस्थितीवर नियंत्रण नसल्यामुळं किंवा शाळेमध्ये किंवा वर्गामध्ये सॅनिटाईज करून काही फार फरक पडेल असं पालकांना वाटत नाही। आणि दूरदर्शनच्या या सगळ्या चॅनल्स मधून सारे अपडेट, अगदी परदेशातल्या वेगवेगळ्या लाटा, दुसरी लाट, हे सर्व पालक बघत असल्यामुळं पालकांच्या मनामध्ये भीती असणं अगदी स्वाभाविक आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की शासनानं पालकांच्या मनामधला संभ्रम दूर करण्यासाठी, जसं आपण मागच्या कार्यक्रमात चर्चा केली होती की लोकप्रतिनिधींनी याच्यामध्ये रोल घेऊन पालकांशी बोलायची गरज आहे। एसओपी फक्त तुम्ही देऊन प्रश्न सुटणार नाही, तर पालकांचं मन जाणून घेणं, कारण खरा मुद्दा तो आहे। याचं कारण असं की ज्या राज्यामध्ये शाळा सुरू झाल्या, विशेषतः बिहार, मध्य प्रदेश, इथले जे जमिनी आहे रिपोर्ट येत आहेत तर 20% आसपास फक्त उपस्थिती वर्गांमध्ये आहे। अगदी अगदी। आणि हेरंब कुलकर्णीजी, या निमित्तानं एक चर्चेतला पुढचा मुद्दा असा येतो की राज्य सरकारकडून शाळा सुरू करण्यासाठी जी तारीख देण्यात आलेली होती 23 तारीख, त्याच्या आधी पालकांशी बोलण्याचा प्रयत्न केला गेला। अनेक ठिकाणी अनेक शाळांमधून आपापल्या पद्धतीनं पालक शिक्षक संवादाचे कार्यक्रम झाले आणि त्या पालक शिक्षक संवादाच्या कार्यक्रमामध्ये पालकांच्याकडून स्पष्टपणे नकार घंटा समोर आली, बहुसंख्याक पालकांकडून। मला एक पटकन प्रश्न अर्चना देशपांडेंना विचारायचा। अर्चना देशपांडे, तुम्हाला असं वाटतं की पालकांशी संवाद करायला उशीर झाला, पालकांशी संवाद वेळेआधीच हवा होता करायला आणि तो करत असताना पालकांना धीर देण्याची गरज होती, तसं कुठेही घडलं नाही, कुठला लोकप्रतिनिधी त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही,
तुमची शाळा तुमची जबाबदारी, तुमची पोरं तुमची जबाबदारी, अशीच भूमिका दिसतीये का? अगदी बरोबर, तीच भूमिका आहे. शाळेला फक्त पैसा, राज्य सरकारला पैसा, राज्य सरकारचेच पॉलिटिशियन लोकांच्या शाळा, त्याच्यामुळे यांना आता जो फंड मिळायला पाहिजे होता फीजचा, यांना फीजचा मिळत नाहीये आणि त्यामुळे आता हे लोक शाळा सुरू करण्यासाठी घाई करतात आहेत. यांना लहान मुलांच्या फ्युचरचं काही भवितव्य नाहीये, यांना फक्त पैसा. आणि या जसं तुम्ही म्हटलंय की ज्याप्रमाणे की कुठल्या प्रतिनिधीशी यांनी संवाद साधलेला आहे का, अजिबात नाही. प्रतिनिधी तर काय, कुठल्याही पालकांचं ऑनलाईन मीटिंग घेऊन या लोकांनी कुठल्याही प्रकारचा संवाद साधलेला नाही. म्हणजे हल्ली आमच्या नागपुरात तर हा कुठलाच प्रकार झालेला नाहीये. बरं, या निमित्तानं एकदा आपण चर्चेला थोडं जेणेकरून पुढे नेऊ. कमीत कमी माझ्यासोबत पालकांचं- मुंबईच्या स्टुडियोमध्ये राजकीय विश्लेषक संजय ठाकुर आहेत. त्यांच्यासाठी माझा असा प्रश्न है, संजय जी, आपको लगता नहीं है कि सरकार को बतौर सरकार सामने आकर सीधे अभिभावकों से संवाद करने की जरूरत थी, उनका ढाढ़स बढ़ाने की जरूरत थी? नहीं, बिल्कुल जरूरत थी, लेकिन यहां तकलीफ ये है प्रसाद जी कि सरकार के जो मुखिया हैं वो खुद ही अपने आप में कैद हैं. कौन आगे आएगा, कौन ये इनिशिएटिव लेगा? जब आपके सर्वोत्तम शिखर पे सत्ता में बैठे हुए सत्ताधीश जब वो खुद अपने आप को एक आवरण में बंद करके रखते हैं, तो फिर पॉलिसी पैरालाइसिस पूरी तरह से जब महाराष्ट्र में करके रखा है, तो ये सब काम कौन करेगा? और सच कहा, जैसे अर्चना ताई ने अभी कहा है कि इनको सिर्फ पैसे से मतलब है. कोविड का प्रॉब्लम होगा, वहां कॉन्ट्रैक्ट किसको दें, कितने का कॉन्ट्रैक्ट दें, बढ़ा दें, ये सिर्फ पैसे के लिए सरकार चल रही है और लूट मची हुई है. इनको किसी की पड़ी नहीं हुई है, महाराष्ट्र की जनता की नहीं पड़ी हुई है, लोगों की नहीं पड़ी हुई है, छोटे बच्चों की नहीं पड़ी हुई है. क्या अपेक्षा की जाए इस सरकार से, जिस सरकार में पूरी तरह से पॉलिसी पैरालिसिस है? उस सरकार से कोई जनता महाराष्ट्र की उम्मीद क्या करे? जी, अरुण सावंत याचं उत्तर अपेक्षित करतो. ज्याप्रमाणे आता हे राजकीय विश्लेषक आपण म्हणालात संजय ठाकूर इथे येऊन बसलेत, हे सर्वप्रथम मला हा प्रश्न पडला, हे राजकीय विश्लेषक आहेत की भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते म्हणून इथे आलेत? हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. नाही सावंत साहेब, दुसरी आपल्याकडे गोष्ट, जे वेगळे आरोप, आपल्याकडे ऐका. वेगळे राजकीय म्हणजे भारतीय जनता हो. पार्टीचे प्रवक्ते आहेत, त्यांना त्या पद्धतीनं राजकीय विश्लेषण करावंसं वाटतंय परिस्थिती. हरकत नाही, करू देत. परंतु त्यांनी आपला रोल विसरू नये. फक्त आणि फक्त सरकारवरती आरोप केले म्हणजे झालं असं नसतं. आपल्याला जनतेसमोर सत्य परिस्थिती, आजच्या परिस्थितीत काय आहे ही मांडता आली पाहिजे. आणि सत्य परिस्थिती आज एवढ्या उत्तमरित्या या सरकारने एसओपी द्वारे वेगवेगळ्या शिष्टमंडळांशी मीटिंग घेऊन आजपर्यंत 1 पासून 8 पर्यंत परिपत्रकं निघाली, एसओपी निघाल्या. पहिल्या परिपत्रकापासून म्हणजेच पहिल्या एसओपी पासून सरकारने अतिशय उत्तमरित्या शाळेंचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक या सर्वांशी सुरुवातीपासूनच विचारविनिमय केलाय आणि एसओपी बनवलेले आहेत. आता शेवटची जी एसओपी बनवली गेली त्यावेळेस सुद्धा सरकारने या सर्वांशी विचारविनिमय केला. शाळा सुरू करायच्या आहेत की नाही आहेत, शाळा सुरू जर करायच्या झाल्या तर कशा करायच्या, शिक्षण चालू ठेवायचंय आपल्याला की शाळा उघडायच्या आहेत, या सर्व गोष्टींचा अतिशय सविस्तरपणे अभ्यास केला गेला. आणि त्यानंतरच सरकारने हे परिपत्रक काढलं आणि अतिशय सुंदर सर्वांच्या हिताला जपणारी अशी एक त्यांनी परिपत्रक काढलं आणि एसओपी बनवून शाळा सुरू करायचा निर्णय घेतला गेलेला आहे. सावंत साहेब, आपल्या उत्तरातून असं लक्षात येत आहे की सरकारकडे प्रत्येक गोष्टीचा उतारा म्हणजे एसओपी आहे. आपल्यासोबत संस्थाचालक आहेत. हे पहा, आतापर्यंत आपणच आणि भारतीय जनता पार्टीचे काही प्रवक्ते, मी स्वतः चॅनेलवरती यायचो तेव्हा एसओपी कुठे आहे, एसओपी कुठे आहे याकरता भांडत होते. आणि आज जेव्हा सरकारने वेळेच्या अगोदर एसओपी दिली तर तुम्ही म्हणता की एसओपी दिली हेच उत्तर आहे का? म्हणजे दुटप्पी भूमिका. बरोबर. भारतीय जनता पक्षाचा प्रश्न होता म्हणून त्यांचा आक्षेप होता आणि तुम्हाला एसओपी द्यायचा होता. आजचा डिबेट पालकांचा बद्दल आणि त्यांचे मुलांबाळांबद्दल होती, संजय ठाकूरांबद्दल नव्हती. बरोबर आहे. तुम्ही सुरुवातच केली आहे संजय ठाकूरांचा म्हणून तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पक्षाने एखादा एसओपी मागितली तुमच्याशी म्हणून काही विचार न करता भारतीय जनता पक्षाने मागणी केली आहे म्हणून काहीतरी द्यायचं म्हणून एक एसओपी दिलाय, असं आहे का?
मला तोच मुद्दा पुढे न्यायचा आहे आणि अरुण सावंत यांनी आपल्या विवेचनामध्ये सांगितलं की एसओपी दिली आहे सरकारने, सगळ्यांशी चर्चा करून दिलेली आहे. अर्चना देशपांडे, मी आपली भूमिका ऐकतो. भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या प्रेरणा होनराव आपल्या सोबत आहेत. त्यांचा संपर्क तुटतोय म्हणून फक्त आता मी त्यांना चर्चेत सहभागी करत नाहीये. पण एक प्रश्न गजाननराव एकबोटेंना विचारायचा आहे. गजाननराव, सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते म्हणतात की होय, आमच्याकडे एसओपी तयार आहेत. प्रत्येक वेळेला एसओपी तयार करताना सर्व संबंधित घटकांना विश्वासात घेतलं गेलं. तुम्हाला किती वेळा प्रश्न विचारले गेले? तुमची मॉडर्न हायस्कूल ही शाळा पुण्यातली एक अत्यंत प्रतिथयश शाळा आहे आणि मॉडर्नच्या माध्यमातून महाविद्यालयाचं कामकाजही चालतं. या सर्व घटकांना विश्वासात घेण्याचं काम किती वेळा झालं? गजाननराव एकबोटे, आपल्यासाठी प्रश्न आहे. प्रथमतः मी आपल्या चॅनलचे आभार मानतो. एक चांगल्या विषयावर चर्चा आपण केलेली आहे. मला आतापर्यंत शासनाच्या कुठल्याही प्रतिनिधीने एकदाही विचारलं नाही या संदर्भामध्ये. आणि हे एसओपी जे काढलेलं आहे, एसओपीचा काळ आणि आता जी बदलती परिस्थिती आहे याच्यामध्ये खूप अंतर पडलेलं आहे. कारण एसओपी जेव्हा काढली तेव्हा कोरोना हा थोडा कमी कमी होत होता, पण गेले 4-5 दिवसामध्ये आपण पाहतो की दुसरी लाट निर्माण होती की काय अशी शंका निर्माण झालेली आहे. म्हणून त्या पूर्वीच्या एसओपीचा काहीही उपयोग नाही आहे आणि म्हणून आपल्याला काहीतरी नवीन धोरणात्मक निर्णय ताबडतोब घ्यायला पाहिजे आहे. पालकांच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा चिंतेचा विषय आहे. अगदी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हा चिंतेचा विषय आहे. आणि संस्थाचालक मी असलो तरी मी स्वतः प्राध्यापक आहे. पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजमध्ये मी प्रोफेसर ऑफ सर्जरी म्हणून काम करतो. म्हणजे शिक्षक आहे आणि संस्थाचालकही आहे. तर या परिस्थितीमध्ये आपल्याला ताबडतोब वेगळा विचार करून अगदी नवीन मला आपल्याला मला या धोरणात्मक निमित्तानं मग निर्णय एक घ्यावा आणखी लागेल. प्रश्न आपल्यालाच गजाननराव विचारायचा आहे. 2 तपशील या निमित्तानं देऊ इच्छितो. पहिला, सरासरी 40 रुग्ण दररोज मृत्यू पावतात. अर्थात कोरोना बळींची संख्या दिवसाला 40नी सरासरी वाढायला लागलेली आहे. ही गेल्या 3 दिवसातली आकडेवारी आहे. गेल्या 2 दिवसामध्ये 5000 किमान रुग्ण सापडायला लागलेले आहेत. म्हणजे आपण एकेकाळी म्हणता येणार नाही, कारण खूप मोठा कालावधी नाहीये. अगदी गेल्या आठवड्याभरामध्ये 2500 दर दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येपर्यंत पोहोचलो होतो. आता संख्या 5000च्या वर जातीये. अशा स्थितीमध्ये आणि ज्यात महाराष्ट्रामध्ये पुणे आणि मुंबई सारखी शहरं सर्वाधिक घनतेची शहरं आहेत, तिथे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग पुन्हा येऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात असताना एसओपी तुम्हाला संस्थाचालक म्हणून काय बदल अपेक्षित आहेत? एसओपी मध्ये बदल आता असा आवश्यक आहे की 1 महिना शाळा आणि महाविद्यालय सुरूच करू नका असं पहिलं धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. त्याचं कारण असं की पुण्यामध्ये आज कालच 500 रुग्ण जवळपास नवीन आढळलेले आहेत आणि दररोज संख्या वाढतीये आणि पॉझिटिव्हिटी रेट जो त्याला म्हणतो आपण तो 18% वर गेलेला आहे. जो 14% होता, 13% होता. म्हणजे प्रचंड प्रमाणात भराभर या कोरोनाच्या संसर्गामध्ये वाढ होतीये. आणि दुसरी गोष्ट अशी की ही जी आपल्या ज्या शाळा आहेत त्याची 2 पद्धतीने आपल्याला विभागणी करावी लागेल. एक आपल्या या मराठी अनुदानित शाळा, कॉर्पोरेशनच्या शाळा, जिल्हा परिषदांच्या शाळा आणि इंग्लिश मिडियम शाळा की जिथं थोडं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असतं. परंतु आम्ही असं पाहिलं शास्त्रीय वैद्यकीय दृष्टिकोनातून सुद्धा कोरोनाचा संपर्क नेमका होतून कुठून या टॉयलेट्समधून आणि वॉशरूम्समधून होतो. आणि इतकी तुटपुंजी फॅसिलिटीज या अनुदानित मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये आहे. त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर वर्षानुवर्ष इम्प्रूव्हमेंट झालेलं नाहीये आणि तिथं 500 मुलं एका शाळेत एका वेळेला येणार आणि ती त्या ठिकाणी शिक्षण घेणार आणि कमी वॉशरूम्स, त्यांचं सॅनिटायझेशन झालेलं नाही, दररोज ते साफसफाईचा खर्च कोण करणार, ही सगळी परिस्थिती. आणि बाहेर रुग्ण वाढतायत, मुलं प्रवास करून येणार, कुठला रिक्षावाला आहे, बसवाला आहे, तुमच्या मुंबईमध्ये लोकल्समधून प्रवास केला तरी त्यांना संसर्ग होण्याची भीती आहे. आणि अशातून शिक्षक लोक सुद्धा घाबरलेले आहेत. असं मी शिक्षकांशी सुद्धा आज बोललो, ते म्हटलं कुठल्या विद्यार्थ्यांमार्फत आमच्या घरातून आमच्याकडे संसर्ग होईल हे सांगता येत नाही. आणि म्हणून ताबडतोब शासनाने, आपण मगाशी सांगितलं, पुणे, नागपूर, नाशिक आणि मुंबई या 4ही ठिकाणी कोरोना वेगाने फैलावतोय, सेकंड लाट निर्माण झालेली आहे. बरोबर, हे आपल्याला वस्तुस्थिती ध्यानात ठेवली पाहिजे. अगदी. आणि म्हणून आपण अत्यंत सविस्तरपणे 3 मुद्दे प्रामुख्याने समोर आणलेत. शिक्षक काय विचार करतायत, पालक काय विचार करतायत आणि संस्थाचालक काय विचार करतायत. प्रेरणा होनराव भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या आहेत, त्या जोडल्या गेलेल्या आहेत. प्रेरणा होनराव,
राज्य सरकारकडून स्थलकालानुरूप म्हणजे जशी परिस्थिती बदलत जाईल तशा पद्धतीनं पटापट निर्णय घेणं अपेक्षित आहे, तसे निर्णय का होत नसावेत? सर्वप्रथम आजच्या या चर्चेमध्ये आपण जो विषय घेतलाय त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करते. महाराष्ट्र राज्यामध्ये आता विस्कळीत झालेली शिक्षण यंत्रणा आणि वारंवार शिक्षकांच्या, पाल्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होणारे हे प्रश्न आहेत. मला आवर्जून काही गोष्टी या ठिकाणी नमूद कराव्याशा वाटतायत. आपण या सरकारच्या माध्यमातून गेल्या 8-9 महिन्यांपासून एकंदर शिक्षण यंत्रणेला कसं हाताळलं चाललंय हे बघतोय. जुलैमध्ये शिक्षण मंत्री म्हणतात की जुलैमध्ये येऊन म्हणतात की नाही आपण ऑगस्ट मध्ये शाळा कॉलेजेस सुरू करू. मग सप्टेंबर मध्ये सेम डिसिजन होतात. आज नोव्हेंबर पर्यंत आपण आलोय. नोव्हेंबर मध्ये काही ठिकाणी 23 नोव्हेंबर पासून सुरू होतील तर काही ठिकाणी 31 डिसेंबरच्या नंतर सुरू होतील. एकंदर पूर्ण शिक्षण यंत्रणेला कुठलाही अभ्यास न करता, त्यावेळी कुठलीही चर्चा न करता, कोणाची सल्लामसलत न करता विद्यार्थ्यांचं भविष्य हे पूर्णपणे वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे हे या ठिकाणी स्पष्ट होते. अकॅडमिक इयरचं व्हॅल्युएशन करत असताना विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये त्याचं किती अनन्यसाधारण महत्व आहे हे सरकार पूर्णपणे विसरून गेलंय. युजीसीने ज्यावेळेस सांगितलं की लास्ट इयरच्या एक्झामचा कंडक्ट केल्याच पाहिजे, त्यावेळेस या सरकारने असा एक पवित्रा घेतला की लास्ट इयरच्या एक्झाम ह्या कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात होता कामा नये. यासाठी यांनी स्वतः केंद्र सरकारच्या विरोधात, युजीसीच्या विरोधात आंदोलन केलं. सुप्रीम कोर्टाने यांना फटकारलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये लास्ट इयरच्या एक्झामच्या झाल्याच पाहिजेत. त्यांचं कुठलंही धोरण फिक्स नाही, यांना एक्झाम घ्याव्या लागल्या. मला एक विशेष करून बाब इथे नमूद करावीशी वाटते. खाजगी शिक्षण देणाऱ्या शिक्षकांनी मधल्या काळामध्ये वारंवार सांगितलं की मी मोठ्या खाजगी शिक्षण संस्थांच्या बाबतीत बोलत नाहीये, ज्या लोकांचा रोजगार हा छोटेखानी फक्त खाजगी शिक्षण यंत्रणेवर आधारलेला आहे, सरकारचा 1 रुपयाही त्यांना मिळत नाही, अशा लोकांनी सरकारला सांगितलं की आम्ही सगळे काही एसओपी पालन करून विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ. त्यांनी त्यांचा कसलाही विचार केला नाही. आज ते शिक्षक आत्महत्या करणाऱ्या मार्गावरती आहेत. त्यापैकी बऱ्याच जणांनी असे सुसाईड अटेम्प्ट करायचा प्रयत्न केलाय. 1 रुपयाही या सरकारच्या माध्यमातून ज्या शिक्षकांना सरकार रुपया देत नाही, त्यांची रोजीरोटी पूर्णपणे या यंत्रणेवर अवलंबून आहे, त्यांचा विचार झालेला नाहीये. यांना ऑनलाईन शिक्षण सुरू करा, ऑनलाईन शिक्षण सुरू करा. ऑनलाईनच्या बद्दल आपण बोलू, पण तुम्ही शिक्षकांच्या मनोभूमिकेचा जो मुद्दा मांडला त्यानिमित्तानं हेरंब कुलकर्णींसाठी पुढचा प्रश्न. हेरंब कुलकर्णी, पाल्यांचा विचार नाही, पालकांचा विचार नाही, शिक्षकांचा विचार नाही. बरोबर. बोला, आपल्यासाठीच हा प्रश्न होता की अशा प्रकारची भूमिका का असावी हेरंब कुलकर्णी? मला असं वाटतं की यात 2 मुद्दे आहेत की 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी हा सारा खटाटोप सरकारनं सुरू केलाय. परंतु ही एक धुळफेक आहे. ती धुळफेक अशा अर्थाने की त्यांचा असा प्लॅन आहे की मे महिन्यामध्ये बोर्डाची परीक्षा घ्यायची आणि आपल्या हातामध्ये दिवस किती मिळणार आहेत? 5 महिने. 5 महिने म्हणजे 150 दिवस आणि त्यात दिवसाआड मुलांना बोलवायचे म्हणजे 75 दिवस मिळतील. त्याच्यामध्ये रोज 4 तासिका होणार म्हणजे 160 मिनिटं म्हणजे 3 तास जरी धरले तरी 250 तासिकांमध्ये त्यांना 1000 तासांचा अभ्यासक्रम उरकायचा आहे. तर ही सरळ धुळफेक आहे. याचं कारण असं की समोर शिक्षकांची अडचण अशी असणार आहे की ऑनलाईन मधून शिकलेली मुलं आणि जी ऑफलाईन मधून असलेली मुलं ही दोन्ही एकाच वेळी समोर आल्यानंतर या मुलांचं मागचं पुनर्भरण करून घेण्यामध्ये शिक्षकांचे बरेच दिवस मोडणार आहेत. याच्यामध्ये एक उत्तर सरकार कायम असं देत असतं की आम्ही तर अभ्यासक्रमच कमी करून टाकलाय, त्याच्यामुळे आता पूर्वी इतका अभ्यासक्रमच राहिला नसेल तर कमी दिवसात तो पूर्ण करता येईल असा सरकारचा बचाव असतो. हेरंबजी, हे 250 कुठं आणि 1000 कुठं? 1000 तासांचा अभ्यासक्रम कुठे आणि 250 तासांचा अभ्यासक्रम कुठे? आणि त्याच्यात परत दुसरा मुद्दा असा की जेईई किंवा नीटच्या वगैरे ज्या परीक्षा आहेत तर त्या 12वी नंतरच्या मुलांना कॉमन द्यायच्यात. परंतु भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये एक युनिफॉर्म पद्धत असावी की नाही. म्हणजे आज तामिळनाडू किंवा तेलंगणाने तर शाळा उघडायला नकार दिलाय, आज गुजरात सरकारने नकार दिलाय, कर्नाटकने नकार दिलाय, मेघालय, सिक्कीमने सांगितलं की पुढच्या महिन्यापर्यंत आम्ही शाळा उघडणार नाही, मिझोरामने शाळा बंद करून टाकल्यात, उत्तराखंडने शाळा बंद करून टाकल्यात. तर अशा पद्धतीनं काही ठिकाणी शाळा चालू, काही ठिकाणी बंद, असं कसं होऊ शकेल? कारण आता मुंबईच्या आज सांगितलं की शाळा होणार नाही आमच्या सुरू.
आणि मग आमच्या ग्रामीण भागातल्या शाळा सुरू होणार, मग बोर्डाची परीक्षा आपण एकाच वेळी कशी घेणार आहोत? अगदी बरोबर. याच्यामध्ये एक सातत्यपूर्ण भूमिका असली एक पाहिजे. आणि शेवटचा सातत्यपूर्ण मुद्दा असा की भूमिकेचा अभाव आपल्याला दिसतो आणि तो का आहे याचं उत्तर अरुण सावंतांकडून घ्यायला लागेल. सावंत साहेब, ज्या वेळेला राज्य सरकारच्या भूमिकेच्या संदर्भात प्रश्न उपस्थित होतात तुमच्याकडून केंद्राकडे बोट दाखवलं जातं. केंद्राने शिक्षण हा विषय राज्याच्या अंतर्गत आहे त्याची आठवण करून देत निर्णयाचे सर्वाधिकार दिले. तुम्ही मुंबईत शाळा बंद केल्यात आणि मुंबई बाहेर मात्र शाळा सुरू होण्यात आहेत. पोरं शिकणार आहेत, परीक्षा कधी घ्यायची आहे, परीक्षा घेण्याच्यासाठी पोरांच्या तयाऱ्या कोण करून घेणार आहे, आणि या सगळ्याच्या मध्ये जो महत्वाचा मुद्दा आहे, इतर राज्यातल्या शाळा बंद होत असताना तुम्हाला राज्यातल्या शाळा सुरू करण्याचा हट्टाग्रह का आहे? सरकारला एकतर्फी कुठल्याही प्रकारचा अट्टहास नाहीये किंवा नाहीही सरकार केंद्रावरती शिक्षणाच्या बाबतीत अवलंबून आहे. ज्या एसओपीज केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आहेत त्या केंद्र सरकारच्या एसओपीचा उपयोग करून त्यांच्या नियमांचं पालन करूनच महाराष्ट्र सरकारने स्वतःची एसओपी बनवलेली आहे. दुसरी गोष्ट, ज्याप्रमाणे मगाशी गजानन एकबोटे साहेब म्हणाले की ऍट ए टाइम जर तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना बोलावलं शाळेमध्ये तर कसं काय होईल, त्याच्यामधून कोविडची इतरांना लागण होईल. तर आपण कृपया सर्वांनी मिळून, मी कुणाचाही इथे कमी लेखत नाहीये किंवा कुणाचाही अपमान करू इच्छित नाही, परंतु कृपया आपण सर्व तज्ञ व्यक्तींनी, पालकांनी, पालक संस्थेच्या चालकांनी जी अतिशय उत्तम रित्या जे परिपत्रक काढलंय सरकारने, जी काही एसओपी बनवलेली आहे ती अशी बनवलेली आहे की विद्यार्थी एका दिवशी 50%च वर्गात येतील तर उरलेले 50% ऐका एक मिनिट प्लीज. एका दिवशी ऑनलाईन वरती अभ्यास होईल, दुसऱ्या दिवशी ऑफलाईन वरती होईल, असं व्यवस्थित त्याचं त्यांनी आखणी करून दिलेली. जर आपण याच्यावरती चाललो तर खरोखरच शिक्षण आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकू आणि या शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही. मी या संदर्भात अरुणजी, मी या संदर्भात म्हणालो की ही सगळी गोष्ट व्यवहार्य आहे का, हेच संस्था चालक आणि पालक दोघंही मान्य करायला तयार नाही. गजानन रावांना विचारूयात. आज महाराष्ट्रामध्ये संमिश्र प्रतिसाद आहे. काही ठिकाणी माफ करा, नाही अरुण सावंत नाही, माफ करा अरुण सावंतजी, आम्ही पूर्ण महाराष्ट्रात प्रश्नच नाही जे आज समाजामध्ये आपण माफ करा अरुण सावंत, मी या भूमिकेला समर्थन नाही करणार कारण आम्ही संपूर्ण तरी जनतेचं आहे ना. अहो नाहीये, मी हेच सांगतोय. जय महाराष्ट्राने अख्ख्या महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख क्षेत्रांमध्ये, प्रमुख शहरांमध्ये पालकांना विचारलं, पालक सगळ्या ठिकाणी हे सांगतायत की नाही आम्ही नाही तयार आहोत शाळेत पोरांना पाठवायला. माझी गोष्ट मान्य करत नाही तसं मी सुद्धा इथे ही आपली गोष्ट मान्य करायला तयार नाही. अहो पण आपल्याकडे असलेले पॅनलवरचे विविध क्षेत्रातले लोकही तेच सांगतायत अरुणजी, तेवढं तर मान्य करा. मी वेगवेगळ्या चॅनेलवरच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, स्वतः मी वाचन केलेलं आहे, मी समाजामध्ये फिरलेलो. मी आता येण्याच्या अगोदर एका शाळेच्या मुख्याध्यापकांची सुद्धा मी इंटरव्ह्यू घेतला एक थोडक्यात. मी स्वतः शिक्षण संचालकांशी जाऊन आता भेटून आलोय. मी स्वतः शिक्षण क्षेत्रातले सचिव ज्या मॅडम आहे वंदना कृष्ण त्यांच्याशी भेट घेऊन सर्व गोष्टींचा अभ्यास करून आपल्या चॅनेलवर बोलण्याकरता आलेलो आहे. तुमचं सरकार असल्यावर प्रशासन तुम्हाला थोडंच सत्य परिस्थिती सांगेल. सत्य परिस्थिती आम्ही सांगणार आहोत. सत्य परिस्थिती आपण आणि जनता सांगतोय ना. मग आम्ही सांगतो तुम्हाला. गजानन रावांची एक छोटी प्रतिक्रिया, त्यानंतर प्रेरणा होनरावांना बोलतं करू. संजय ठाकूर यांची पण प्रतिक्रिया घेणार आहोत. गजाननराव, इथे वारंवार काय सांगितलं जात आहे, तुम्ही ऐकता आहात, एसओपी अतिशय छान आहे, अंमलात आणण्याची जबाबदारी तुमची. साधं उदाहरण देतो. अगदी हे बघा सावंत साहेब, तुमचा थोडा वस्तुस्थितीचा अभ्यास कमी आहे. आता मॉडर्न कॉलेजमध्ये आमच्या 11वी आणि 12वी मिळून 2400 विद्यार्थी आहे. आता त्यातले 50% म्हणजे 1200 विद्यार्थी कॉलेजमध्ये येणार. तुम्ही म्हणा अगदी छान एसओपी काढलाय, 50% 1200 विद्यार्थी एका वेळेला कॉलेजमध्ये येणार आणि तिथं प्रत्येकाची आम्ही तपासणी करायची, प्रत्येकाला आरटीपीसीआर करायचं आणि 1200 विद्यार्थ्यांचा आरटीपीसीआर करून त्यांना प्रवेश द्यायचा. हे कुठलं प्रॅक्टिकल आहे का, व्यवहार आहे का? तुम्हीच सांगा. तुम्ही प्राचार्य व्हा, मी तुम्हाला नेमतो उद्या तुम्ही करणार असाल तर. हे पहा कसं शक्य मला सांगा. आणि करोनाचा संसर्ग पुण्यामध्ये एवढा वाढत चाललेला आहे आणि अशा परिस्थितीत कोण इथे रिस्क घेणार आहे इथे? पहा साहेब, त्यामुळे 50% म्हणतो चुकीचं आहे. मी तुम्हाला सांगतो, ऐका माझं, बदलत्या परिस्थितीमध्ये तुम्हाला बदलते निर्णय ताबडतोब घ्यावे लागतील आणि जनतेचा विश्वास तुम्ही कमवावा लागेल. लहान मुलांची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल, त्यांनाही जीवन आहे, त्यांनाही जीव आहे. कोणाला करोना झाला तर प्रतिबंधात्मक शक्ती मुलांची कमी असते, जास्त नसते. वैद्यकीय क्षेत्रातले एक तज्ञ म्हणून मी तुम्हाला सांगतो. म्हणून या काळजीपोटी मी तुम्हाला सांगतोय की 31 डिसेंबर पर्यंत इक्बाल सिंग चहल यांनी जो निर्णय घेतला तो अतिशय स्तुत्य निर्णय आहे. अगदी. आणि हाच एक कळीचा मुद्दा जन्माला आलाय की मुंबईसाठी वेगळा नियम
महाराष्ट्रासाठी वेगळा नियम. एक प्रश्न कायम इथं नवं सरकार आल्यापासून उपस्थित होत गेला की हे राज्य फक्त मुंबई पुण्यातच आहे का, महाराष्ट्र मुंबई पुण्याच्या पलीकडे नाहीये का, हा प्रश्न उपस्थित होत गेला. प्रेरणा होनराव, आपलं निरीक्षण मांडा, त्यानंतर अरुण सावंतांची प्रतिक्रिया आपण घेऊ. संजय ठाकूरही बोलणार आहेत. प्रसादजी, मी 2-3 मुद्दे मला अरुण सावंतजींना विचारायचे. आपण आत्ताच प्रश्न उपस्थित केला, महाराष्ट्र वेगळा आहे का आणि मुंबई वेगळी आहे का. स्वतः मुख्यमंत्री मुंबईमध्ये बसून राहिले, त्यांना अख्ख्या महाराष्ट्राचं काही पडलेलं नाहीये, त्यांना माहिती नाहीये की या महाराष्ट्रात कुठे काय. आता ज्या प्रकारे सांगितलं की एसओपीज मध्ये 50% विद्यार्थ्यांना यायला सांगितलंय. एकीकडून हे सरकार म्हणतं की फीस घ्यायची नाही, विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने तुम्ही फ्री एज्युकेशन प्रोव्हाइड करा, कोरोनाचा कालखंड आहे. खासगी शिक्षण संस्था चालते, त्यावेळी शिक्षकांना पगारी कशा काय द्यायच्या, तुम्ही 50% विद्यार्थ्यांना एका वेळी बोलवणार, त्यांच्या टेस्टिंग तुम्ही कशा करणार आहात, त्याच्या यंत्रणा कशा करणार आहात. 2 शिफ्ट मध्ये जर कॉलेज चालवायचे तर पैसे दुपटीने शिक्षण संस्थांना द्यावे लागतील. त्याविषयीचे तुमचे निर्बंध काय आहेत. तुम्ही आज ऑनलाईन एज्युकेशन महाराष्ट्रामध्ये छोटेखानी प्रोव्हाइड केलं. महाराष्ट्रात 10 लाख 10वीची परीक्षा दिलेले 13 लाख विद्यार्थी होते. त्या 13 लाख विद्यार्थ्यांना तुम्ही 11वीला ऍडमिट काही तांत्रिक कारणांमुळे प्रेरणा होनराव तुम्ही यांचा एक आवाज online ये जा system करतोय. चालू केली. मी प्रेरणाची त्यामध्ये- आपली तांत्रिकदृष्ट्या जोडणी तुटतीये, त्याच्याबद्दलच थांबवतो. आपल्याला एक संजय ठाकुर यांची प्रतिक्रिया पटकन घेतो. संजय जी, बार बार अगर कोई मुद्दा उठ रहा है और अगर कोई चीज बहुत स्पष्टता से सामने आ रही है तो वो यही है कि समन्वय का बहुत बड़ा अभाव है. बिल्कुल है, वो महाराष्ट्र की जनता के सामने है और हर प्रश्न पे है. आप बात उससे कर सकते हैं जो सुनना चाहता हो, जो सुनता हो. आप उससे क्या बात करेंगे जो तानाशाह की तरह बिहेवियर कर रहा है, जो किसी की सुनना ही नहीं चाहता. एक स्पेशलिस्ट तज्ञ इंसान बैठ के जो संस्था के संचालक हैं वो बता रहे हैं, लेकिन अरुण सावंत कह रहे हैं नहीं मैंने अभ्यास किया है, तो आप इनकी बात को मान लो, नहीं मानोगे तो उठा के जेल में डाल देंगे. यही तो काम कर रही है सरकार. सरकार अपनी चीजों को महाराष्ट्र की जनता पे लादना चाहती है और कह रही है कि महाराष्ट्र की जनता हमारे साथ है. ये कहने का आधार क्या है वो बताने के लिए इनके पास कुछ नहीं है. अरे घर में बैठे हुए लोगों को आप कोरोना से नहीं बचा पा रहे हो. कोई नियंत्रण, आपके पास कोई ऐसी व्यवस्था नहीं है कि आप कोरोना को कंट्रोल कर सको और जो लोग अपने घर में बैठे हुए उनको बचा सको. तो जो लोगों को घर से बाहर निकाल रहे हो आप उसको कैसे बचाओगे, इसका कोई रोड मैप दिया है क्या आपने? सावंत साहेब, एक स्पष्ट भूमिका घ्यावीशी मला वाटते आणि मी अत्यंत जबाबदारीने हे सांगतो. मी स्वतः पालक आहे आणि त्या निमित्तानेही ही भूमिका मांडू इच्छितो. सरकार जनताभिमुख असलं पाहिजे. आमच्या मुलांच्या तब्येतीची, प्रकृतीची, काळजीची हमी तुम्ही घ्यायला हवी. हे पहा, ज्याप्रमाणे आपण पालक आहात असं सांगता त्याप्रमाणे आम्ही सुद्धा माणसं आहोत आणि आम्ही पण पालक आहोत. आमची सुद्धा मुलं शाळेत जात आहेत. या सरकारने कोणत्याही पालकांवरती किंवा जनतेवरती जबरदस्ती केलेली नाहीये की तुम्ही सर्वांनी 23 तारीख पासून आपल्या मुलांना शाळेत पाठवायचंच आहे. सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे जर आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवायचं असेल तर तुमचं संमतीपत्र द्या आणि शाळेत पाठवा. म्हणजे त्याप्रमाणे तुमची ऐका, जबाबदारी. फक्त एकच गोष्ट उचलून म्हणजे नका. पालकांच्याच खांद्यावर जबाबदारी टाकताय ना सावंत ऐका, साहेब. सरकारने सुद्धा आपली जबाबदारी उचललेली आहे. इथे दोन्ही बाजूंनी गोष्टी घडल्या पाहिजेत, तेव्हाच आपण हा लढा जिंकू शकू. तुम्ही जर सर्व गोष्टी प्रत्येक वेळेस सरकारवरती लादत असाल तर ते शक्य होणार नाही आणि कोणत्याच बाबतीत आपण यशस्वी होणार नाही. बर, हेरंब कुलकर्णी, आपण ऐकलं, पालकांनी सहकार्य केलं तर सरकारच्या योजना यशस्वी होतील. तार्किकदृष्ट्या एकदम योग्य म्हणणं आहे. यात काहीही प्रतिवाद होऊ शकत नाही की पालकांनी सहकार्य केलं नाही तर सरकारच्या एसओपी अंमलात आणता येणार नाहीत. मुळात मुद्दा उपस्थित हा राहतो की पालकांना तितक्या प्रमाणात मानसिकदृष्ट्या बळ देण्याचं काम व्हायला हवं, ते होत नाहीये. कोणत्या अशा प्रमुख कारणांमुळे पालक आजही घाबरलेले आहेत, हा प्रमुख प्रश्न अद्यापही अनुत्तरित. बरोबर, पालकांना विश्वास वाटत नाही हे अगदी बरोबर आहे. याचं कारण असं की आजूबाजूची इतके प्रयत्न करूनही संख्या पेशंटची कमी होत नाहीये, हे त्याचं महत्वाचं कारण आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की द हिंदू नावाच्या पेपरनी मध्यंतरी तामिळनाडू सरकारने जेव्हा पुढे ढकललं तेव्हा याच्यावर खूप मोठी चर्चा घडवली. तर त्यांचं म्हणणं असं आहे की सर्वात जास्त फैलाव हा मुलांच्या माध्यमातून कुटुंबामध्ये जाणार आहे आणि कुटुंबामधून पुन्हा शाळांपर्यंत येणार आहे. शिक्षकांचे अपडाऊन करण्याचं प्रमाण खूप मोठं आहे. शहरी भागामध्ये तर लोकलनी किंवा वेगवेगळ्या बसेसनी प्रवास करणे, त्यामुळे ही गोष्ट नियंत्रणात राहील असं पालकांना वाटत नाहीये. हा पालकांचा जो महत्वाचा भाग आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. अगदी बरोबर. आपल्यासोबत अर्चना देशपांडे आहेत.
अर्चना देशपांडेंची एक पटकन 30 सेकंदाची प्रतिक्रिया घेऊयात. आपल्यासोबत त्या नागपूरहून जोडल्या गेलेल्या आहेत. अर्चना देशपांडे, ऐकलं, सरकार म्हणतं की सहकार्य करा, आपण निश्चितच योग्य पद्धतीने एसओपी अंमलात आणू शकू. एसओपी अंमलात आणू शकू, देऊन दिलंय. फक्त राज्य सरकारने हात झटकलेले आहेत स्पष्टपणे. फक्त हे पालकांवरती जबाबदारी थोपवलेली आहे एसओपी म्हणून. म्हणजे तुम्ही तुमचं संमतीपत्र द्या, बाकी तुम्ही तुमच्या मुलांची, तुमच्या स्वास्थ्यांची जबाबदारी तुम्ही स्वतः घ्याल. आणि मला तरी नाही वाटत की जे एसओपी काढलेलं आहे राज्य सरकारने ते कुठल्या पाल्याचे किंवा पालकांच्या दृष्टिकोनाने काढलंय. ते फक्त चालक संस्थांच्या दृष्टिकोनाने काढलेली आहे. ती म्हणजे त्यांचा फंड रिलीज होणं आणि यांना फंड पोहोचणं. आणि शक्यतो राज्य सरकारला तर मी बहिष्कारच करते की राज्य सरकारला पालकांचं, येणाऱ्या पाल्यांच्या भविष्यांचं काहीही लागलेलं नाहीये. हे राज्य सरकार जसे घरात बसून सगळे नियम देऊन राहिलेली आहे सगळ्यांना, यांनी घराच्या बाहेर पडून या सगळ्या गोष्टी बघाव्यात. हे यांच्यानी होत नाहीये. तर हे पाल्याला आणि पालकांना का घराच्या बाहेर काढताय? ठीक आहे, वेळेची मर्यादा आहे. एक पटकन छोटी विश्रांती, याचं लवकरच पहिलं परत सगळ्यात- येऊयात. लक्षवेधीच्या पुढच्या भागात एक अत्यंत पुढचाही महत्वाचा मुद्दा आहे जो शिक्षणाशी निगडीत आहे. तो आहे ऑनलाईन शिक्षण आणि त्याचबरोबर शाळांच्याकडून होणारी फी वसुली. या सगळ्या गोष्टी विद्यमान शैक्षणिक धोरणाशी निगडीत आहेत. सरकार त्याबद्दल काय करतंय, पालकांना हा प्रश्न पडलाय.